IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये टोटल 17 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. आज आपण वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली या कॉलेजचा मागच्या वर्षी म्हणजे 2024 साली काय कट ऑफ होता ते बघणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट 1 मध्ये आपण कॉलेजचा ब्रँच वाईज इनटेक किती आहे, कॉलेजचं फी स्ट्रक्चर कसं आहे, कॉलेजमध्ये प्लेसमेंट किती आहे, या ठिकाणी सॅलरी पॅकेज कशा पद्धतीचं आहे, प्लेसमेंटसाठी कोणकोणत्या कंपन्या या ठिकाणी येतात, मुलांसाठी आणि मुलींसाठी हॉस्टेलची फॅसिलिटी कशी आहे, इथला कॉलेज कॅम्पस, स्पोर्ट्स, कल्चरल फेस्टिवल, जिमखाना, सेंट्रल लायब्ररी, एक्झामिनेशन ऑफिस याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. आज आपण या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मिनिमम किती मार्क्स लागतात याची माहिती घेणार आहोत. इंजिनिअरिंग ॲडमिशनमध्ये कॅपचे 3 राऊंड होतात, तर हे तिन्ही राऊंड कन्सिडर करून हा कट ऑफ काढण्यात आलेला आहे. कॉलेजमध्ये 6 एडेड ब्रांचेस आहेत. त्यामध्ये पहिली ब्रँच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. त्यानंतर 2024 म्हणजे मागच्या वर्षी या ठिकाणी 4 अनएडेड ब्रँचेस चालू करण्यात आलेले आहेत. त्या अशा पद्धतीनं आहेत: कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, AIML आणि रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. एडेड आणि अनएडेडमध्ये असा काहीही फरक नाही. त्यामुळं आपण एडेडला ॲडमिशन घेऊ शकता, तिथं मिळत नसेल तर अनएडेडला देखील आपण ॲडमिशन घेऊ शकता. तर पहिली ब्रँच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. ही ब्रँच 1986 साली ह्या कॉलेजमध्ये चालू झालेली आहे. ह्या ब्रँचचा चॉईस कोड आहे 6007242210. या ठिकाणी पहिले 4 डिजिट कॉलेज कोड आहे आणि पुढचे 5 डिजिट ब्रांच कोड आहे. कॉलेज कोड आणि ब्रांच कोड दोन्ही मिळून चॉईस कोड तयार होतो. या ठिकाणी G फॉर जनरल, ज्यामध्ये मुलं आणि मुली दोघंही ॲडमिशन घेऊ शकतात, आणि L फॉर लेडीज, ज्यामध्ये फक्त मुलीच ॲडमिशन घेऊ शकतात. ओपनमध्ये जनरलच्या 21 सीट्स आहेत आणि लेडीजच्या 9 सीट्स आहेत. या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये CETचे पर्सेंटाईल दिलेले आहेत आणि ब्रॅकेटच्या बाहेर स्टेट रँक दिलेला आहे. आता तुमच्याकडे फक्त पर्सेंटाईल आहेत. इंजिनिअरिंगचे ॲडमिशन प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला आपल्या पर्सेंटाईलनुसार प्रत्येकाला एक स्टेट रँक मिळणार आहे. ओपनसाठी जनरलचा कट ऑफ 99.37 पर्सेंटाईल आहे आणि त्याची क्लोजिंग स्टेट मेरिट नंबर किंवा रँक 1681 आहे. तर लेडीजसाठी कट ऑफ 99.19 असा आहे आणि त्याची स्टेट मेरिट नंबर 2230 अशी आहे. जे विद्यार्थी ओपनमध्ये येतात आणि त्यांच्याकडे EWSचं सर्टिफिकेट आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी 9 सीट ॲडिशनल ह्या ब्रँचमध्ये आहेत. यामध्ये मुलं आणि मुली असा रिझर्वेशन ह्या ठिकाणी नाही. ह्या सीट्स प्युअरली मेरिट बेसिसवरती भरल्या जातात. तर याचा स्टेट मेरिट नंबर 2511 आणि कट ऑफ 99.10 पर्सेंटाईल असा आहे. SC कॅटेगरीसाठी 6 सीट जनरलच्या आणि 3 सीट लेडीजच्या आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. ST कॅटेगरीसाठी 4 आणि 2 अशा सीट्स आहेत. VJ/NT ह्या कॅटेगरीसाठी 2 सीट जनरलच्या आणि 1 सीट लेडीजसाठी आहे. NTB जनरल आणि लेडीजमध्ये प्रत्येकी 1 सीट आहे. NTC 2 सीट जनरलच्या आणि 1 सीट लेडीजची आहे. NTD जनरल आणि लेडीजच्या प्रत्येकी 1 सीट आहे. OBC 10 सीट जनरलच्या आहेत आणि 4 सीट लेडीजचे आहेत आणि त्याचा कट ऑफ जो आहे तो आपण बघू शकता. SEBC
जनरलच्या 6 सीट्स आहेत आणि लेडीजच्या 2 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. TFWSमध्ये 5 सीट्स आहेत आणि त्याचा स्टेट मेरिट नंबर आणि कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. TFWSमध्ये सीट मिळवण्यासाठी आपलं इन्कम 8 लाखापेक्षा कमी पाहिजे आणि TFWSचा वेगळा चॉईस कोड आपल्याला ऑप्शन फॉर्ममध्ये टाकायचा आहे. तर जो काही चॉईस कोड आहे वरती आपण ह्या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा चॉईस कोड बघू शकता. तर ह्या चॉईस कोडमध्ये 0च्या जागी 1 टाकायचं आहे आणि TFWSचा कॅपिटल T पुढे लिहायचा आहे. तर तो TFWSचा चॉईस कोड तयार होतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला 2 चॉईस कोड ह्या ठिकाणी टाकायचे आहेत. परंतु TFWSचं मेरिट हे इतरांपेक्षा जास्ती असणार आहे. पुढची ब्रँच बघूया. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ही ब्रँच अनएडेड आहे. याचा चॉईस कोड देखील वेगळा आहे. तर आपल्याला हे दोन्ही चॉईस कोड ऑप्शन फॉर्म भरत असताना टाकायचे आहेत. अनएडेडच्या चॉईस कोडमध्ये शेवटी कॅपिटल U आहे आणि नंबर देखील वेगळा आहे. तर ही ब्रँच मागच्या वर्षी म्हणजे 2024 साली ह्या ठिकाणी चालू झालेली आहे. अनएडेड ब्रँच असल्यामुळं टोटल सीट्स ह्या ठिकाणी 90 आहेत. त्यातल्या 14 सीट JEEच्या बेसिसवरती भरल्या जाणार आहेत आणि उरलेल्या सीट्स ह्या MST CETच्या बेसिसवरती भरल्या जाणार आहेत. तर JEEसाठी 14 सीट्स आहेत आणि त्याचा JEEचा कट ऑफ 97.40 पर्सेंटाईल आहे आणि त्याचा स्टेट रँक 1784 आहे. इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला MST CETच्या बेसिसवरती एक रँक मिळणार आहे. तसाच JEEच्या बेसिसवरती देखील दुसरा एक रँक मिळणार आहे. तर हा JEEच्या बेसिसवरती CET सेलने दिलेला रँक आहे. JEEची सीट मिळवण्यासाठी कशाही पद्धतीचं रिझर्वेशन ह्या ठिकाणी नाही. परंतु सीट मिळाल्यानंतर आपली जी काही कॅटेगरी आहे त्यानुसार आपल्याला स्कॉलरशिप मिळणार आहे. मग आपली कुठलीही कॅटेगरी असू द्या, SC, ST, OBC, EBC सर्व विद्यार्थी ह्या ठिकाणी इक्वली ट्रीट केले जातात. ओपनमध्ये 18 सीट जनरलच्या आहेत आणि 8 सीट लेडीजच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण ह्या ठिकाणी बघू शकता. EWSमध्ये 9 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. SC कॅटेगरीसाठी 5 आणि 2 सीट्स आहेत. ST कॅटेगरीसाठी 4 आणि 2 सीट आहेत. VJ NT कॅटेगरीसाठी जनरलमध्ये 2 सीट्स आहेत आणि लेडीजसाठी 0 सीट्स आहेत. परंतु मुलांपेक्षा जर चांगले मार्क्स असतील तर त्यांना जनरलमधली सीट मिळू शकते. NTBमध्ये 2 सीट जनरलच्या आहेत. NTCमध्ये 3 सीट जनरलच्या आहेत. NTDमध्ये 1 सीट जनरलची आहे. OBCमध्ये 8 सीट जनरलच्या आणि 4 सीट लेडीजच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ जो आहे तो अशा पद्धतीनं आहे. SEBCमध्ये 5 सीट जनरलच्या आणि 3 सीट लेडीजच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ जो आपण बघू शकता. TFWSमध्ये 5 सीट आहेत आणि त्याचा कट ऑफ हा असा आहे. पुढची ब्रँच बघूया. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही ब्रँच 2001 मध्ये ह्या कॉलेजमध्ये चालू झालेली आहे. ह्या ब्रँचचा चॉईस कोड 6007244610 असा आहे. एडेड ब्रँच आहे त्यामुळं ह्या ठिकाणी JEEच्या सीट्स नाहीत. ओपनमध्ये जनरलसाठी 15 सीट्स आहेत, लेडीजसाठी 6 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. EWSमध्ये 6 सीट्स आहेत. SC कॅटेगरीसाठी 6 आणि 2 अशा सीट्स आहेत. ST कॅटेगरीसाठी 3 आणि 1 अशी सीट आहे. VJ NTमध्ये जनरल आणि लेडीजसाठी प्रत्येकी 1 सीट आहे. NTBमध्ये जनरलमध्ये सीट्स नाहीत, लेडीजसाठी 1 सीट आहे. जे काही सीट डिस्ट्रीब्युशन आहे हे मागच्या वर्षीचं आहे, 2024 सालचं आहे. 2025 म्हणजे ह्या वर्षीचं सीट डिस्ट्रीब्युशन आणखी डिस्प्ले झालेलं नाही. तर ह्या सीटमध्ये 1 किंवा 2 सीट प्लस मायनस होऊ शकतात. तर त्यामुळं इथं 0 सीट्स जरी असतील तरी सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपलं चॉईस कोड किंवा ह्या कॉलेजचा कोड आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये भरायचा आहे. NTCसाठी जनरलमध्ये आणि लेडीजमध्ये प्रत्येकी 1 सीट आहे. NTDमध्ये जनरलची 1 सीट आहे. OBCमध्ये 6 सीट जनरलच्या आहेत, 3 सीट लेडीजच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण
ह्या ठिकाणी बघू शकता. SCBCमध्ये 4 सीट जनरलच्या आहेत, 2 सीट लेडीजच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. TFWSमध्ये 3 सीट्स आहेत. टोटल ज्या सीट्स आहेत त्याच्या 5% सीट्स TFWSच्या असतात आणि त्याचा कट ऑफ आपण ह्या ठिकाणी बघू शकता. पुढची ब्रँच बघूया. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही अनएडेड ब्रँच आहे. 2024 म्हणजे मागच्या वर्षी ह्या ठिकाणी चालू झालेली आहे. ह्याचा चॉईस कोड 6007246670U असा आहे. या ठिकाणी जेईच्या 9 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ 96.66 असा आहे. ओपनमध्ये 13 सीट्स जनरलच्या आणि 5 सीट लेडीजच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. EWSमध्ये 6 सीट्स आहेत. SC कॅटेगरीसाठी 4 आणि 3 सीट्स आहेत. ST कॅटेगरीसाठी 2 आणि 1 सीट आहे. या ठिकाणी आपण लेडीजचा कट ऑफ बघू शकता. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या ब्रँचसाठी 48 पर्सेंटाईल एवढ्या कमी पर्सेंटाईलला देखील ह्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही ब्रँच मिळालेली आहे. VJNT ह्या कॅटेगरीसाठी जनरलची 1 सीट आहे. लेडीजसाठी 0 सीट्स आहेत, परंतु मुलांपेक्षा जास्ती मार्क्स असतील ह्या कॅटेगरीमध्ये तर त्यांना जनरलची सीट मिळू शकते. NTBमध्ये 2 सीट जनरलच्या आहेत. NTCमध्ये प्रत्येकी 1 सीट आहे. NTDमध्ये लेडीजसाठी 1 सीट आहे. OBCमध्ये जनरलच्या 5 तर लेडीजच्या 2 सीट आहेत आणि त्याचा कट ऑफ हा अशा पद्धतीनं आहे. SCBCमध्ये 4 सीट जनरलच्या आणि 1 सीट लेडीजची आहे आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. TFWSमध्ये 3 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. पुढची ब्रँच बघूया. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ही देखील अनएडेड ब्रँच आहे. 2024 साली ह्या कॉलेजमध्ये स्टार्ट झालेली आहे. ह्या ब्रँचचा चॉईस कोड आहे 6007921170U. अनएडेड ब्रँच असल्यामुळं ह्या ठिकाणी जेईच्या 9 सीट्स आहेत आणि त्याचा जेईचा जो कट ऑफ आहे 96.32 पर्सेंटाईल असा आहे. ओपनमध्ये 13 सीट जनरलच्या आहेत, 5 सीट लेडीजच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ हा अशा पद्धतीनं आहे. EWSमध्ये 6 सीट्स आहेत. SC कॅटेगरीसाठी 4 सीट जनरलच्या आणि 2 सीट लेडीजच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. ST कॅटेगरीमध्ये 3 आणि 1 अशा सीट्स आहेत आणि ह्या ठिकाणी आपण लेडीजचा कट ऑफ बघू शकता. 67 पर्सेंटाईल आहे. म्हणजे IT मध्ये 48 पर्सेंटाईलला क्लोज झालेला आहे, परंतु AIMLमध्ये 67 पर्सेंटाईलला क्लोज झालेला आहे. आपण चॉईस फॉर्म भरत असताना सुरुवातीला कम्प्युटर IT ह्या ब्रँचलाच प्रेफरन्स द्यायचा आहे आणि मग इतर ब्रँचला प्रेफरन्स द्यायचा आहे. VJNT ह्या कॅटेगरीमध्ये जनरलची 1 सीट आहे. NTBमध्ये जनरलच्या 2 सीट्स आहेत. NTCमध्ये जनरल आणि लेडीजच्या प्रत्येकी 1 सीट आहे. NTDमध्ये जनरलची 1 सीट आहे. लेडीजसाठी 0 सीट्स आहेत. तरी देखील मुलांपेक्षा चांगले मार्क्स असतील तर त्यांना ही जनरलची सीट मिळू शकते. OBCमध्ये 5 सीट जनरलच्या आहेत आणि 2 सीट लेडीजच्या आहेत आणि कट ऑफ आपण बघू शकता. SCBCमध्ये 3 सीट जनरलच्या आहेत, 2 सीट लेडीजच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. TFWSमध्ये 3 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ हा असा आहे. पुढची ब्रँच बघूया. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही ब्रँच 1986 साली ह्या कॉलेजमध्ये चालू झालेली आहे. ह्या ब्रँचचा चॉईस कोड आहे 6007376110. ही एडेड ब्रँच आहे. या ठिकाणी ओपनच्या जनरलच्या 15 सीट्स आहेत आणि लेडीजच्या 6 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. EWSमध्ये 6 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. SC कॅटेगरीसाठी 5 आणि 2 अशा सीट्स आहेत. ST कॅटेगरीसाठी 4 आणि 1 अशी सीट आहे आणि ह्याचा लेडीजचा कट ऑफ आपण बघू शकता 61 पर्सेंटाईल. म्हणजे जिथं
IT ब्रँचचा कट ऑफ 48 पर्सेंटाईल आहे, तर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचचा कट ऑफ 61 पर्सेंटाईलपर्यंत गेलेला आहे. म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये फॉर्म व्यवस्थित भरलेला नाही. फर्स्ट राऊंडमध्ये कट ऑफ हे नेहमी कमी असतात आणि पुढच्या राऊंडमध्ये कट ऑफ वाढत जातात. आपण फर्स्ट राऊंडमध्ये व्यवस्थित फॉर्म भरला नाही, तर आपल्याला IT न मिळता ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स ही ब्रँच मिळालेली आहे. त्यामुळं फर्स्ट राऊंडमध्ये ऑप्शन फॉर्म भरत असताना खूप काळजीपूर्वक भरायचं आहे. VJ-NTमध्ये जनरलच्या 2 सीट्स आहेत. NTBमध्ये जनरलच्या 2 सीट्स आहेत. NTCमध्ये जनरल आणि लेडीजच्या प्रत्येकी 1 सीट आहे. NTDमध्ये जनरलची 1 सीट आहे. लेडीजसाठी 0 सीट्स आहेत. लेडीजच्या 0 सीट्स जरी असतील तरी मुलींना मुलांपेक्षा जास्ती मार्क्स असतील तर त्यांना ही जनरलमधली सीट मिळू शकते. OBCमध्ये 6 सीट जनरलच्या आहेत, 3 सीट लेडीजच्या आहेत आणि कट ऑफ आपण बघू शकता. SCBCमध्ये 4 सीट जनरलच्या आहेत, 2 सीट लेडीजच्या आहेत आणि कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. TFWSमध्ये 3 सीट्स आहेत आणि कट ऑफ हा असा आहे. पुढची ब्रँच बघूया. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही ब्रँच 1955 साली ह्या कॉलेजमध्ये चालू झालेली आहे. एडेड ब्रँच आहे. याचा चॉईस कोड आहे 600729 पहिले 4 डिजिट कॉलेजचा कोड आहे. पुढचे 5 डिजिट ब्रांचचा कोड आहे. हे दोन्ही कॉलेज कोड आणि ब्रांच कोड हे मिळून चॉईस कोड तयार होतो. तर या ठिकाणी ओपनमध्ये 15 सीट जनरलच्या आहेत, 7 सीट लेडीजच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. EWSमध्ये 6 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आणि क्लोजिंग स्टेट मेरिट रँक आपण बघू शकता. SC कॅटेगरीमध्ये 6 आणि 2 अशा सीट्स आहेत. ST कॅटेगरीमध्ये 3 आणि 1 अशी सीट आहे आणि त्याचा कट ऑफ आपण या ठिकाणी बघू शकता. VJ-NTमध्ये प्रत्येकी 1 सीट आहे. NTBमध्ये लेडीजसाठी 1 सीट आहे. NTCमध्ये जनरलच्या 2 सीट्स आहेत. NTDमध्ये जनरलची 1 सीट आहे. मुलांपेक्षा जास्त मार्क असतील तर त्यांना जनरलची सीट मिळू शकते. OBCमध्ये 7 सीट जनरलच्या आहेत आणि 2 सीट लेडीजच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. SCBCमध्ये 4 सीट जनरलच्या आहेत, 2 सीट लेडीजच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. TFWSमध्ये 3 सीट्स आहेत. TFWSसाठी आपल्याला वेगळा चॉईस कोड द्यावा लागणार आहे. तर जो काही ह्या ब्रँचचा चॉईस कोड आहे, ह्या ब्रँचच्या चॉईस कोडमध्ये शेवटी 0 आहे, तर 0च्या ठिकाणी 1 लिहायचं आहे आणि पुढे T ॲड करायचा आहे. TFWSचं कॅपिटल T ॲड केल्यानंतर तो TFWSचा चॉईस कोड होईल. ज्यांना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही ब्रँच पाहिजे आणि ज्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे त्या मुलांनी 2 चॉईस कोड द्यायचे आहेत. पुढची ब्रँच बघूया. मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही ब्रँच देखील 1955 साली ह्या कॉलेजमध्ये चालू झालेली आहे. ह्या ब्रँचचा चॉईस कोड आहे 6007611210. ही एडेड ब्रँच आहे. त्यामुळं ह्या ठिकाणी JEEच्या सीट्स नाहीत. ओपनमध्ये 14 सीट जनरलच्या आहेत आणि 7 सीट लेडीजच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ जनरलचा आणि लेडीजचा आपण बघू शकता. EWSमध्ये 6 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आणि स्टेट मेरिट रँक आपण ह्या ठिकाणी बघू शकता. SC कॅटेगरीमध्ये 6 सीट जनरलच्या आणि 2 सीट लेडीजच्या आहेत. ST कॅटेगरीमध्ये जनरल आणि लेडीजच्या प्रत्येकी 2 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण ह्या ठिकाणी बघू शकता. VJ-NTमध्ये जनरल आणि लेडीजची प्रत्येकी 1 सीट आहे. NTBमध्ये लेडीजसाठी 1 सीट आहे. जनरल म्हणजे मुलांसाठी ह्या ठिकाणी सीट नाही, परंतु हे सीट डिस्ट्रीब्युशन मागच्या वर्षीचं म्हणजे 2024 सालचं आहे. 2025 साली सीट डिस्ट्रीब्युशन थोडंसं वेगळं असू शकतं. 1 किंवा 2 सीट ह्यामध्ये प्लस मायनस होऊ शकतात. NTCमध्ये 2 सीट जनरलच्या आहेत. NTDमध्ये 1 सीट लेडीजसाठी आहे. OBCसाठी 6 सीट जनरलच्या आहेत, 3 सीट लेडीजच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. SCBCमध्ये 4 सीट जनरलच्या आहेत, 2 सीट लेडीजच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे आणि त्याचा स्टेट मेरिट रँक
देखील आपण ह्या ठिकाणी बघू शकता. TFWS मध्ये 3 सीट आणि त्याचा कट ऑफ हा अशा पद्धतीनं आहे. पुढची ब्रँच बघूया, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. ही देखील अनएडेड ब्रँच आहे. 2024 साली ह्या कॉलेजमध्ये चालू झालेली आहे. ह्या ब्रँचचा चॉईस कोड आहे 60072197 कॅपिटल U. तर ही अनएडेड ब्रँच असल्यामुळं ह्या ठिकाणी जेईच्या देखील सीट्स आहेत. टोटल ब्रँचचा जो काही इनटेक आहे त्याच्या 15% सीट्स जेईच्या आहेत. तर जेईच्या 9 सीट्स ह्या ठिकाणी आहेत आणि त्याचा जेईचा कट ऑफ 95.12 पर्सेंटाईल असा आहे. ओपनमध्ये 12 सीट जनरलच्या आहेत, 6 सीट लेडीजच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ आणि स्टेट मेरिट रँक आपण बघू शकता. EWS मध्ये 6 सीट्स आहेत. SC कॅटेगरीसाठी 5 सीट जनरलच्या आणि 2 सीट लेडीजच्या आहेत. ST कॅटेगरीमध्ये 2 आणि 1 अशा सीट्स आहेत. VJNT मध्ये लेडीजसाठीच 1 सीट आहे. NTB मध्ये जनरलची 1 सीट आहे. NTC मध्ये जनरल आणि लेडीजसाठी प्रत्येकी 1 सीट आहे. NTD मध्ये जनरलची 1 सीट आहे. OBC साठी जनरलच्या 6 सीट आणि लेडीजसाठी 2 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आणि क्लोजिंग स्टेट मेरिट रँक आपण ह्या ठिकाणी बघू शकता. SC-BC साठी जनरलच्या 3 सीट आणि लेडीजसाठी 2 सीट आहेत आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. TFWS मध्ये 3 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ हा असा आहे. पुढची ब्रँच बघूया, सिव्हिल इंजिनिअरिंग. तर ही ब्रँच ओल्डेस्ट ब्रँच आहे ह्या कॉलेजमधली. 1947 साली म्हणजे कॉलेजच्या एस्टॅब्लिशमेंटला ही ब्रँच चालू झालेली आहे. ह्या ब्रँचचा चॉईस कोड आहे 6007191110. एडेड ब्रँच आहे. ओपनसाठी जनरलमध्ये 15 सीट्स आहेत, लेडीजसाठी 6 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ पर्सेंटाईल आणि क्लोजिंग स्टेट मेरिट नंबर ह्या ठिकाणी आपण बघू शकता. EWS मध्ये 6 सीट्स आहेत. SC कॅटेगरीसाठी 5 आणि 2 सीट्स आहेत. ST कॅटेगरीसाठी 3 आणि 1 अशा सीट्स आहेत. VJNT मध्ये जनरलच्या 2 सीट्स आहेत. NTB मध्ये जनरलची 1 सीट आहे. NTC मध्ये जनरलच्या 2 तर लेडीजसाठी 1 सीट आहे. NTD मध्ये जनरलची 1 सीट आहे. लेडीजला जरी सीट नसतील ह्या ठिकाणी तरी मुलींचे मार्क्स मुलांपेक्षा जास्ती असतील तर त्यांना जनरलची सीट या ठिकाणी मिळू शकते. OBC मध्ये 6 सीट जनरलच्या आहेत, 3 सीट लेडीजच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण या ठिकाणी बघू शकता. SC-BC मध्ये जनरलच्या 4 सीट्स आहेत, लेडीजसाठी 2 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आणि स्टेट मेरिट नंबर आपण या ठिकाणी बघू शकता. TFWS साठी 3 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ असा आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण ब्रँच वाईज कट ऑफ ह्या ठिकाणी बघितलेला आहे किंवा ह्या ब्रँचमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मिनिमम किती पर्सेंटाईल पाहिजेत किंवा स्टेट रँक काय पाहिजे ते आपण आज बघितलेलं आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत. खूप स्टुडंट असे आहेत की त्यांना या कॉलेजमध्येच ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्यांना मग कोणतीही ब्रँच मिळाली तरी चालते. आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्यानुसार तुम्हाला या कॉलेजमध्ये कोणती ब्रँच मिळू शकते ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहोत. उद्याचा व्हिडिओ दुपारी 4 वाजता पब्लिश केला जाईल. आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या संदर्भात जर तुम्हाला काही शंका असतील, प्रश्न असतील किंवा एखाद्या कॉलेजबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून इंस्टाग्रामला जॉईन करा. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.